मराठा आरक्षणाची लढाई विजयापर्यंत पोहोचली आहे का? मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षण द्यायला भाग पाडलंय का? मराठवाड्यातील मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होतोय का? आरक्षणाचं युद्ध जरांगे पाटील जिंकतायत का? या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेऊया बडे मुद्देमध्ये। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणारी मराठा आरक्षणाची अभूतपूर्व लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे। ही लढाई ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि सरकारसोबत अतिशय प्रामाणिकपणे एक हाती लढा देत ती लढली, त्या मनोज जरांगे पाटील यांच्या हाती मोठं यश पडताना दिसतंय। 54 लाख कुणबी नोंदींसोबतच आता ज्यांची नोंद सापडली नाही अशांना शपथपत्र आणि नातेवाईकांच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होतोय। मोठ्या आशेनं कधी नव्हे ते कोट्यवधी मराठा समाज बांधव एकजुटीनं ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, त्या कणखर नेतृत्वाचा हा विजय म्हणायला हवा। मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही मार्गाने जे आंदोलन उभं केलं ते शांततेचं युद्ध आहे असं मनोज जरांगे पाटील कायम म्हणायचे, आणि हेच युद्ध मनोज जरांगे पाटील जिंकतायत असंच म्हणावं लागेल। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्याच्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा जवळपास मावळल्या होत्या। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेशातल्या लाखो मराठा बांधवांना कुणबी नोंदी मिळाल्याने आरक्षणाचा त्यांना लाभ मिळत होता, पण ज्या मराठवाड्यात आरक्षणाची सर्वाधिक धग होती तिथंच काही हजार नोंदी सापडल्याने अस्वस्थता कायम होती। मराठवाड्यातल्या लाखो नोंदी गहाळ झाल्याने अनेक जण आरक्षणापासून वंचित होते। शिंदे समितीने उपलब्ध रेकॉर्ड तपासलं, पण ही संख्या काही पुढे सरकत नव्हती। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे यांना आरक्षण देण्याची मागणी केली। त्याच्या मागचं कारण होतं जास्तीत जास्त लोकांना आरक्षणाचा फायदा मिळावा, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा। ही मागणी कायदेशीर कसोटीवर बसवणं एक आव्हान होतं। यावर बराच खल झाल्याचं कळतंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेली हाय प्रोफाईल बैठक आणि या बैठकीत या नवा मसुदा ठरल्याचं कळतंय। या मसुद्यानुसार मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त मराठा बांधवांना याचा लाभ होणार आहे। ज्यांची कुणबी नोंद सापडली नाहीये अशा नोंदी न मिळालेल्या पण नोंदी असलेल्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधारे शपथपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। याचा फायदा स्वाभाविकच सर्वाधिक मराठवाड्यातल्या नोंदी न सापडलेल्या लाखो मराठा समाज बांधवांना होणार आहे। त्यामुळे मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारवर जो प्रचंड दबाव निर्माण केला, या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकत जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मुंबईत धडकण्याची योजना जरांगे पाटील काही दिवस पुढे ढकलू शकतात। मनोज जरांगेंनीही वेळोवेळी दिलेली मुदतवाढ आणि सरकारने टाकलेलं सकारात्मक पाऊल यामुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत सकल मराठा समाज हे लढाई जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत असंच म्हणावं लागेल। मनोज जरांगे यांना अपेक्षित असलेला शासन निर्णय जर जाहीर झाला तर 4 दशकांच्या मराठा आंदोलनाला मिळालेलं आजवरचं हे सर्वात मोठं यश असेल। हे यश जर मिळालं तर त्याचे सर्वात मोठे शिलेदार मनोज जरांगे पाटील असतील। पण हे कधी होतं आणि कसं होतं याकडे तमाम मराठा समाज बांधवांच्या नजरा लागल्यात। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।